आणि योगेश बोरसे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। योगेश, महत्त्वाचं म्हणजे विजय शिवतारे यांची प्रकृती सध्या कशी आहे आणि आता काही राजकीय नेत्यांच्या त्यांच्या भेटी वाढलेल्या आहेत, त्यामुळे एकूणच राजकीय चर्चा होऊ शकते। मात्र केसरकरांनी ती शक्यता फेटाळली आहे। काय अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात? निकिता, ज्या पद्धतीने विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये अपक्ष निवडणूक लढवणार अशा पद्धतीची भूमिका घेतलेली आहे आणि या भूमिका घेतल्यानंतर ते सातत्याने बारामती लोकसभा मतदारसंघाचा दौरा करतायत। यापूर्वी त्यांनी इंदापूर बारामतीचा दौरा केला होता, काल दौंडचा दौरा केलेला आहे। मात्र हा दौंडचा दौरा त्यांनी अर्धवट सोडत ते पुण्याकडे परतले होते आणि पुण्यात ते रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल झालेले आहेत। आणि कालच दीपक केसरकर हे विजय शिवतारे यांच्या भेट घेण्यासाठी त्या ठिकाणी आले होते। ज्या पद्धतीची माहिती मिळते की त्यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे ते रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल झालेले आहेत। मात्र एकूण पडद्यामागे राजकीय घडामोडी घडताना आपल्याला पाहायला मिळतात, कारण 2 दिवसांपूर्वीच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा बंगल्यावर जाऊन भेट घेतली होती आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या सगळ्या जी काही विजय शिवतारे यांनी जी भूमिका घेतलेली आहे त्याच्या संदर्भात समजूत काढण्याचा प्रयत्नही केला होता। मात्र विजय शिवतारे हे आपल्या भूमिकेवरती आजही ठाम आहेत। अजूनही मुख्यमंत्री किंवा शिवसेनेकडून त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न सुरू आहे। त्यांची एकूण जी काही भूमिका आहे ती बदलावी अशा पद्धतीचं एकूण मुख्यमंत्र्यांकडून प्रयत्न सुरू आहेत। मात्र विजय शिवतारे आपल्या भूमिकेवरती ठाम आहेत। मी कुठल्याही परिस्थितीत बारामती लोकसभा मतदारसंघात अपक्ष निवडणूक लढवणार अशा पद्धतीचं विजय शिवतारे यांचं म्हणणं आहे। त्यामुळे ते सातत्याने या सगळ्या संदर्भात भूमिका मांडतात। त्यांची प्रकृती आता ठीक असल्याची माहिती मिळते। मात्र दीपक केसरकर या संदर्भात माहिती दिली होती की मी त्यांची प्रकृतीची विचारणा करण्यासाठी या ठिकाणी आलो होतो। कदाचित आज विजय शिवतारे आपली भूमिका मांडण्याची शक्यता आहे। आजही पुन्हा शिवसेनेतले काही मंत्री किंवा पदाधिकारी त्यांची भेट घेण्याची शक्यता आहे। आणि त्या भेटीमध्ये काय नेमकी चर्चा होते आणि विजय शिवतारे आपली काय भूमिका मांडतात जाणून घेत राहू तुर्तास। धन्यवाद योगेश।